ध्यान उभे विठेवारी
हॅलो
रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जोजी श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलाभुताभं जगन्नीत पाणी मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्चनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तया पाण्डुरङ्गकारू तेजोधिकामोदिवक्रम् फलानीशवादाप्यनुदाय दक्षम् समाधिस्थमूर्तिं वसे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
सच्चिदानन्दरूपाय विश्वतपथ्याय धीतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय राधारमण, जय जय नवला किशोर, जय जय चितचोर प्रभु, जय जय माखन चोर। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मकं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। अष्टसिद्धीनो निधिके दाता, अष्टसिद्धीनो निधिके दाता, बुद्धियों में तुम भाग्य विधाता, बुद्धियों के तुम भाग्य विधाता। राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, कर दुखों में वार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। गंगा विशुद्धं निधपादस्पर्शं सरोवे स्थितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरिजयोगिराज तपोज्ञानवैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखेन वेदान्त शास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपम। रायगडी मंदिरी बसे माझा राजा, रायगडी मंदिरी बसे माझा राजा, हरी चरणासी अर्पितो अजन्मही काया, जगदीश्वरासी जोडिली ज्यांची ख्याती, प्रथम वंदिते राजेश्वर छत्रपती, जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरा, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता विठ्ठल विठ्ठल श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पवे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तनारूपी सेवकीर्ता निवडलेला भंग, साधकाचे मायबाप योग्यांची माऊली माऊली महाविष्णू श्री ज्ञानोबा ज्यांनी ज्याला ज्ञानाचे अथांग सागर म्हटलं जातं, ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या जीवाचा तुमचा आमचा उद्धार व्हावा याकरता ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ निर्माण केला, असे माझे माऊली ज्ञानोबा यांचा गुरुचं महत्व स्पष्ट करणारा 4 चरणाचा
उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा परिहार देणं वक्त्याचं साध्य कर्तव्य आहे. त्या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी या फार मोठ्या पर्वणीवर आजची जी पर्वणी आहे या फार मोठी आहे. ही पर्वणी फार मोठी आहे आणि या पर्वणी म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा आणि त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ज्ञानेश संगीत विद्यालय आपल्या या विद्यालयामध्ये ज्यांनी कीर्तनाचं नियोजन केलं असे माझे श्री गुरुवर्य गायके महाराज तसेच आमचे निकम गुरुजी या दोनही श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सेवेचा योग आला. जशी भगवंत बुद्धी देईल त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करेल. तसंच या सेवेला ज्यांची उत्कृष्ट अशी साथ आहे असे दोनही मृदंगाचार्य त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. तुम्ही श्रोतजन वर्ग तुमच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच इकडे गायनाला ज्यांची फार सुंदर साथ आहे आमच्या समीक्षक आहेत त्यांची फार आभार मानते. आमचे आकाशजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे गुरुवरे बसले आहेत तिकडेही बसले आहेत. माझ्या सर्व गुरु भगिनी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. गुरुवरांच्या चरणावर नतमस्तक होते. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होते. मौली महाविष्णू श्री ज्ञानोबराय तसेच तुकोबराय आदी सर्व संत मंडळांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या भंगाद्वारे माऊली महाविष्णू श्री ज्ञानोबराय सांगतात की श्री गुरु म्हणजे काय. सर्वप्रथम आपण हे बघू की गुरुपौर्णिमा म्हणजे काय आणि व्यास पौर्णिमा त्याला का म्हटलं जातं याचं असं कारण आहे. व्यास पौर्णिमा का म्हटलं जातं कारण वारकरी संप्रदायाचे जे आद्य गुरु आहेत ज्यांनी हा वारकरी संप्रदाय निर्माण केला असे असणारे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य भगवान शिवशंकर त्यांच्यापासून हा वारकरी संप्रदाय निर्माण झाला. ते आद्य गुरु आहे. तसेच महाराज म्हणतात भगवान विष्णू सुद्धा त्यांनी सुद्धा या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. तेही त्याचे गुरु मानले जातात. कसं मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि सकळ संप्रदाय तेथून या काय सांगितलं की हा जो संप्रदाय आहे याची सुरुवात जर कोणी केली असेल तर भगवान शिव तसेच भगवान विष्णू यांच्यापासून ही सुरुवात झाली. भगवंताने तुम्हा करता अनेक अवतार धारण केले अनेक वेश धारण केले. श्रीमद भागवत श्रवण करत असताना तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की भगवंताने 24 अवतार धारण केले. त्या 24 अवतारांपैकी 17 क्रमांकाचा जो अवतार आहे तो आहे श्री व्यासांचा. व्यास मुनींचा जन्म झाला त्याच्यानंतर त्यांनी अनेक पुराणांचा अभ्यास केला अनेक पुराण रचली. एका वेदाचे 4 भाग केले आणि एवढं मोठं कार्य केलं. त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मार्गदर्शनानंतर काही लोकांनी पुराण सांगण्याला सुरुवात केली. जे पुराण लिहिलं ते व्यास आहे आणि ज्यांनी सांगितलं त्यांना सुद्धा व्यास म्हटलं जाऊ लागलं. काही दिवसांना त्यांची संख्या फार वाढली तरी सुद्धा त्यांना व्यास म्हटलं जाऊ लागलं. एवढं त्यात नवल नाही. जो सांगणारा वक्ता ज्या ठिकाणी उभा आहे किंवा त्या ठिकाणी बसलेला आहे त्याला सुद्धा व्यासपीठ नाव निर्माण झालं. कशामुळं तर श्री व्यासांमुळं. मग त्या व्यासांची पूजा करण्याचा जो दिवस आहे ज्या दिवशी त्यांची पूजा केली जायची सांगणारा
काही शिष्यांचा गुरु असेल. आता आपल्या या ठिकाणी श्रीगुरु शिकवतात, आपण त्यांचे शिष्य आहोत. मग ते आपल्या ठिकाणी बसल्यानंतर ते आपल्याला शिकवतात, याचा अर्थ ते काय आहे, व्यास आहेत. मग व्यासांची पूजा आणि गुरुची पूजा एकाच दिवशी केली जाऊ लागली आणि तेव्हापासून व्यास पौर्णिमेच्या दिवशीच गुरु पौर्णिमा साजरी केली जाऊ लागली. विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात की श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. मग श्री गुरु म्हणजे काय, गुरु म्हणजे काय. वाङ्मयामध्ये गुरुचे 4 प्रकार सांगितले, 4 प्रकार पडतात. पहिला सांगितले पहिले सांगितले गुरु, दुसरे सांगितले सद्गुरु, तिसरे सांगितले श्री गुरु आणि चौथे सांगितले जगद्गुरु. लक्षात ठेवा तुम्ही सर्वजण. पहिले सांगितले गुरु. गुरु म्हणजे काय, गुरु म्हणजे असे असतात जे जीवाला कोणता मार्ग योग्य आहे, कोणता मार्ग चांगला आहे याचं जे निरूपण करतात, याचं जे मार्गदर्शन करतात त्याला म्हणतात गुरु. पुढे सांगितले सतगुरु. सतगुरु म्हणजे काय, सत असलेला भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग जे दाखवतात त्याला सतगुरु म्हणतात. तिसरे सांगितले श्री गुरु. श्री गुरु म्हणजे सतगुरुपेक्षाही श्रेष्ठ. पैठण निवासी एकनाथ महाराज म्हणजे नाथ बाबा एका ठिकाणी म्हणतात की एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. ज्ञानोबांना श्री गुरु म्हणतात आणि माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबराय विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांना श्री गुरु म्हणतात. चौथे सांगितले जगद्गुरु. आता जगद्गुरु जगतामध्ये 3 आहेत. तुम्ही मानो अगर ना मानो, परंतु शास्त्रामध्ये त्यांचं वर्णन असं आहे. पहिले सांगितले भगवान श्रीकृष्ण जे जगद्गुरु आहेत. दुसरे सांगितले आद्यगुरु शंकराचार्य आणि तिसरे सांगितले जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायचं वर्णन करत असताना निळोबराय एका ठिकाणी म्हणतात की जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा तेथोनिया. काय म्हणतात की जगद्गुरु तुकोबराय हे जगद्गुरु आहेत. असे 3 वर्णन आहे. मग जगद्गुरु म्हणजे काय, जगद्गुरुची व्याख्या काय, तर जगद्गुरुची व्याख्या अशी आहे विठ्ठल विठ्ठल जगतामध्ये कोणाला कुठलाही प्रश्न निर्माण झाला तरी त्याचं ज्याच्याकडे उत्तर आहे, त्याच्याकडे शक्ती आहे असं असणारा जगद्गुरु, त्याला जगद्गुरु सांगितलं जातं. जीवनामध्ये आल्याच्या नंतर मला सांगतात की तुम्ही श्री गुरु केले पाहिजे. गुरु आपण केला पाहिजे जीवनामध्ये आल्याच्या नंतर. तुम्ही जर जीवनामध्ये आलात आणि गुरु जर केला नाही तर तुमचं जीवन सुद्धा गुरासारखं होतं. गुरासारखं म्हणजे जनावरासारखं. जन्माला आला एखादा माणूस जन्माला आला आणि न गुरु करताच जर मेला तर त्याच्या जन्माला अर्थ नाही. परंतु एखादा मनुष्य जन्माला आला त्याने गुरु केले तर त्याचा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं. त्याला पुनर्जन्म म्हणतात. कसं तरी ज्यावेळेस जन्माला आला गुरु करण्या अगोदरच त्याचं जे जीवन आहे आणि माळ घातल्याच्या नंतर गुरु गेल्याच्या नंतर जे जीवन आहे तेव्हा फार फरक या ठिकाणी दिसून येतो. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर गुरु हा केलाच पाहिजे. गुरुची व्याख्या करत असताना महाराज सांगतात की गुरु असा असायला हवा की ज्यानं शिष्याकडे काहीही मागू नाही आणि शिष्य असा असायला हवा की ज्यानं गुरुला कोणत्याही पद्धतीची कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देऊ नये. मी नाही कबीरदास सांगतात शिष्य ऐसा चाहिए जो गुरु का सब कुछ दे और गुरु ऐसा चाहिए जो शिष्य का कछु न ले. म्हणजे शिष्य असा असायला हवा की ज्यानं गुरुला सर्व काही दिलं पाहिजे आणि गुरु असा असायला हवा की ज्यानं शिष्याकडे काही मागायला नको. एकदा काय झालं, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आपल्या आश्रमाकडे जात असताना मच्छिंद्रनाथांना वड्याचा सुगंध येऊ लागला. वडे खाण्याची अपेक्षा निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली. गोरक्षनाथांना सांगितलं गोरक्षा अरे मला वड्याचा वास येतोय, मला असं वाटतंय काय करावं, वडे खाण्याकरता मिळावे. गोरक्षनाथाने सांगितलं गुरुजी तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी बघतो. आश्रमावरती परत आले, आपली भिक्षेची झोळी घेतली आणि ती जी माय माऊली आहे तिच्या घरासमोर गेले आणि आवाज दिला अलक निरंजन.
भिक्षाम देही माते. ती माय माऊली बाहेर आली, येताना कोरडा शिधा घेऊन आली. असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की जो संन्यासी व्यक्ती आहे, संन्यासी महात्मा आहे, त्याला कोरडी शिधा जरी दिली तरी सुद्धा त्याचं तो ग्रहण करतो. कोरडी शिधा घेऊन बाहेर आली. गोरक्षनाथांचे डोळे पाण्याने भरले, अश्रू दाटून आले आणि त्या माय माऊलीला गोरक्षनाथ म्हणू लागले, हे माते, आजपर्यंत तुम्हाला कोरडी शिधा दिली मी कधी नको म्हणलो नाही, परंतु आज मला तुझी कोरडी शिधा नकोय. आज तुझ्या घरामध्ये झालेले 2 वडे मला त्यातले हवे आहे. ती माय माऊली म्हणू लागली, अरे बाबा कशा करता हवे? सांगितलं, माझ्या श्रीगुरूंनी आज फार दिवसातून माझ्याकडे काहीतरी अपेक्षा केली, माझ्याकडे काहीतरी मागितलंय आणि त्यातले तुम्ही 2 वडे द्यावेशी माझी इच्छा आहे. ती माय माऊली म्हणू लागली, अरे बाबा तुझ्या गुरुंना परत चांगलं चांगलं खावंसं वाटतं. बोलू लागली, डोळ्यातून अश्रू खाली येऊ लागले. सांगितलं, माते असं बोलू नका, फार दिवसातून काहीतरी मागितलं, आजपर्यंत माझ्या गुरुवरांनी माझ्याकडे काहीच मागितलं नाही हो. ती माय माऊली म्हटली, मला सांग, तुला जर वडे द्यायचे असेल तर त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? गोरक्षनाथाने सांगितलं, माझ्या श्री गुरुवर माझं इतकं प्रेम आहे, तुम्ही जे मागाल ना ते देण्याकरता तयार आहे. फक्त तुम्ही काय करा, त्यातले 2 वडे माझ्या गुरुवरांकरता द्या. सांगितलं, तुझं एवढं प्रेम आहे ना तर तुझा डावा डोळा काढून दे. गोरक्षनाथांना ती माय माऊली म्हणली, तुझा डावा डोळा काढून दे. गोरक्षनाथांनी मागचा पुढचा विचार केला नाही, डोळ्याला हात लावला आणि डावा डोळा काढून त्या माय माऊलीच्या हातावर ठेवला. ते 2 वडे घेतले आणि आपल्या आश्रमावर आले. एक हात डोळ्याला लावला, दुसऱ्या हातामध्ये वडे आहे श्रीगुरूं जवळ दिले आणि सांगितलं, गुरुवर्या तुमच्याकरता वडे आणले. मच्छिंद्रनाथांनी खाण्याकरता सुरुवात केली आणि गोरक्षनाथांकडे बघितलं. गोरक्षनाथांनी विचारलं, अरे गोरक्षा, तुझ्या डोळ्याला काय झाले, का डोळ्याला हात लावलाय? गोरक्षनाथ सांगू लागले, गुरुवर्या मधुकरी ते जे वडे आणण्याकरता जात असताना झाडाची फांदी, झाडाची जी काठी आहे ती माझ्या डोळ्याला लागली, त्यामुळे जरा वेदना होत आहे. पुन्हा थोडा वेळ झाला, मच्छिंद्रनाथांनी पुन्हा विचारलं, गोरक्षा, अरे का डोळ्याला हात लावून बस, खरं सांग काय झालंय? सांगितलं, काही नाही गुरुजी, अहो डोळ्याला काठी लागली म्हणून जरा रक्त वाहते. पुन्हा तिसऱ्यांदा विचारलं, गोरक्षा खरं सांगतोय का, काय झालंय? त्यावेळेस गोरक्षनाथ सांगताय, अहो श्री गुरु, तुमच्याकरता वडे आणण्याकरता गेलो, त्या माय माऊलीने विचारलं. ती माय माऊली म्हणाली, तुझ्या गुरुंना चांगलं खाण्याकरता लागतं. मी म्हणलं, असं बोलू नका. ती म्हटली, तुझ्या गुरुवर किती प्रेम आहे, काय करशील तुझ्या गुरुंकरता? सांगितलं, माझ्या गुरुंकरता प्राण त्यागायला सुद्धा तयार आहे. ती माय माऊली म्हणजे तुझा प्राण नको, परंतु तुझा डावा डोळा दे. म्हणून डावा डोळा काढून दिला. मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मच्छिंद्रनाथ म्हणतात, अरे गोरक्षा, तू या 2 वेळेकरता तुझा डोळा काढून दिला. त्यावेळेस गोरक्षनाथ सांगतात, श्री गुरु, त्या माय माऊलीने फक्त माझ्याकडे डोळाच मागितला, तिने माझं शिर जरी मागितलं असतं तरी सुद्धा हे शिर कापून दिलं असतं. एवढी गुरुभक्ती, एवढं गुरुप्रेम गोरक्षनाथांचं मच्छिंद्रावर. श्री गुरु निवृत्तीनाथ दादांवर ज्ञानोबरांचं फार प्रेम आहे. ते म्हणतात, श्री गुरु आहेत ना, त्या श्री गुरुंवर प्रेम करायला शिका, त्यांवर विश्वास ठेवा. कारण शास्त्र सांगतं की श्रद्धा आणि विश्वास हे फार महत्त्वाचं आहे. का तर श्रद्धा म्हणजे पार्वती माता सांगितली आहे आणि जो विश्वास, गुरूंवर जो विश्वास ठेवायचा आहे तो विश्वास म्हणजे आदिदेव शिवशंकर सांगितले. ज्याप्रमाणे परमार्थ करत असताना वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिव आणि पार्वतीचं फार महत्त्व आहे, त्याच पद्धतीने गुरूंवर श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. मग असा विश्वास कोणाचा होता, अशी भक्ती कोणाची होती? तर ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय या मृत्यू लोकाला सोडून ज्यावेळेस वैकुंठाला गेले, ज्यांनी वैकुंठ गमन केला, ही बातमी निळोबरांच्या कानावर पडली. मायबाप निळोबरा रडू लागले की माझ्या श्रीगुरूंनी मला न सांगता का असं केलं, मला माझ्या श्रीगुरूंना भेटायचे, जगद्गुरु तुकोबरांना भेटायचे, काय करावं? रडू लागले. आणि त्याच अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबरांचं चिंतन चालू केलं. तुकाराम 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 तुकाराम
जगद्गुरु तुकोबरायांचं चिंतन चालू केलं. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबरायांचं चिंतन चालू केलं. अहो श्री गुरु मला भेटणार करता या हट्ट करू लागले निळोबराय. अन्नाचे कणही पोटामध्ये नाही. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 13 दिवस झाले. 13 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. फक्त एकच चालू, ते म्हणजे तुकोबरायांचं भजन. 13 दिवस झाले आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा निळोबरायांच्या भेटी करता आले. निळोबरायांचे डोळे बंद आहे, चिंतन चालू आहे. भगवान परमात्मा निळोबरायांसमोर येऊन उभा राहिले आणि म्हणू लागले, ओ निळोबराय, अहो उठा, बघा कोण आले. असं म्हटलं तर निळोबरायांनी डोळे उघडले. बघितलं, जगाचा मालक पंढरीश भगवान पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे. त्या भगवंताला पाहिलं आणि त्या भगवंताला बघून निळोबराय काय म्हणतो माहिती का? येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्रार्थना वाचुनी आला सीता प्रार्थना वाचुनी आला सीता येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्रार्थना वाचुनी आला सीता येथे तुझ लागी बोलाविले कोणी आणि पार्थिला वाचुनी आला सिका. निळोबराय भगवान पांडुरंग परमात्माला म्हणता, हे देवा, मी तुला बोलावलं का इथे? येथे तुझ लागी बोलावले कोणी, तुला या ठिकाणी कोणी बोलावलं? तुझी प्रार्थना केली का मी? तुला बोलावलं नाही, तुझी प्रार्थना केली नाही, मग तू इथे आलास तरी का? भगवान परमात्मा सांगतोय, हो निळोबराय, माझ्या प्राप्ती करता लोक काय काय करतात, माझी साधना करतात, आयुष्यभर चिंतन करतात, तरी सुद्धा त्यांना मी प्राप्त होत नाही. आणि तुमच्याकडे मी स्वतःहून धावत आलो आहे आणि तुम्ही नको म्हणताय. तर निळोबराय सांगतात, देवा, तुला मी बोलावलंच नाही, मला कोणाला भेटायचं आहे? माझे श्री गुरु जगद्गुरु तुकोबरायांना भेटायचंय. तुला बोलवलेलं नाही, तुझं इथे काम नाही. एवढा अधिकार जर कोणाचा असेल ना, तर फक्त जगाच्या पाठीवर माझ्या संतांचा आहे, की ज्यांनी भगवान परमात्म्याला गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा गुरु
एकदा महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर, फार सुंदर. गुरु हा संत पुरीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा, पाहता नाही त्रिलोकी. मी माझ्या श्री गुरूंचं ध्यान करतो, माझ्या श्री गुरूंना बोलवतोय. भगवान परमात्मा निघून गेला. 13 दिवसानंतर, तब्बल 42 दिवसानंतर जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाहून निळोप्रांना भेटण्याकरता आले. सांगण्याचा मुद्दा एकच, का गुरुवर किती प्रेम असावं, किती विश्वास असावा. आता विश्वासाची जर गोष्ट आली तर एक दृष्टांत लगेच हजर होतो, तो म्हणजे द्रोणाचार्य आणि एकलव्याचा. एकलव्याचा एवढा विश्वास होता द्रोणाचार्यांवर नाही होत, त्यांच्या पुत्रावर एवढा विश्वास होता की एवढी जी धनुर्विद्या शिकला त्याचं एकच कारण काय, त्या पुत्रावर फार विश्वास होता त्या एकलव्याचा. त्याने त्या श्रीगुरूंचा ज्यावेळेस एकलव्य द्रोणाचार्यांकडे गेला आणि द्रोणाचार्याने विनंती करू लागला की द्रोणाचार्य, मला तुमच्याकडून धनुर्विद्या शिकायची आहे, मला पारंगत व्हायचं आहे. त्यावेळेस द्रोणाचार्य सांगू लागले की अरे बाबा, तुझे जात काय? काय विचारलं? तुझी जात काय? सांगितलं मी भिल्ल जातीचा आहे, आदिवासी समाजामध्ये राहणारा मुलगा आहे. तुम्ही म्हणाल जात का विचारली? त्याचं कारण असं आहे की द्रोणाचार्यांनी त्यांच्या गुरुला असं वचन दिलेलं होतं की क्षत्रिय सोडून दुसरं कोणालाही धनुर्विद्या शिकवणार नाही. त्या एकलव्याला सांगितलं मी तुला शिकवू शकत नाही. एकलव्याने काय केलं? द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला, मातीपासून पुतळा बनवला. दररोज त्या पुतळ्याचं दर्शन घ्यायचा आणि त्यांच्या समोर धनुर्विद्याचा रियाज करायचा, सराव करायचा. इकडे द्रोणाचार्यांनी 5 पांडवांना ही धनुर्विद्या शिकवली आणि कुठलीही विद्या शिकवल्यानंतर, काहीही शिकवल्यानंतर त्याची परीक्षा घेतलीच पाहिजे. द्रोणाचार्यांनी त्या 5 पांडवांना सांगितलंय, बघा आपण 6 महिने पूर्ण झाले, 6 महिन्यापासून मी तुम्हाला धनुर्विद्या शिकवतोय, धनुष्य बाण कसा चालवायचा शिकवतोय आणि आता आपल्याला परीक्षा घ्यायला हवी की तुम्हाला त्याचं कितपत ज्ञान आलं, त्यातलं काय समजतं हे आपण घेतलं पाहिजे. म्हणून याकरता परीक्षा घेण्याचं ठरवलं. पण परीक्षा घेण्याकरता त्या ठिकाणी पर्यवेक्षक जो आहे तो फार हुशार असावा लागतो, त्याची जागा बघावी लागते. तर मग द्रोणाचार्यांनी विचार केला की अशी चांगली जागा कुठे आहे शोधत शोधत त्यांच्या आश्रमापासून 5 किलोमीटर दूर जंगलामध्ये गेले. 5 किलोमीटर जंगलामध्ये गेले आणि त्या 5 किलोमीटर आल्याच्या नंतर थोडस अर्धा 1 किलोमीटरच्या आसपास एकलव्याचा जो पुतळा बनवलेला होतो त्या ठिकाणी त्याने बनवलेला आणि तिथे तो शिकायचा, स्वतःहून शिकून घ्यायचा. म्हणजे प्रश्नही त्याचे, उत्तरही त्याचंच असायचं. मग ते 5 किलोमीटर दूर आले आणि त्या ठिकाणी त्यांना एक सरोवर दिसलं. त्या सरोवराच्या कडाला एक झाड होतं. त्या झाडावर एक पोपट बसलेला होता उंच शेंड्यावरती आणि त्या पोपटाचं जे प्रतिबिंब आहे ते पाण्यामध्ये पडलेलं होतं. ते पाणी एकदम स्थिर होतं. द्रोणाचार्यांनी बघितलं, त्यांच्या लक्षात आलं ही जागा फार योग्य आहे, आपण या ठिकाणी परीक्षा घेऊ शकतो. 5 पांडवांना सांगितलंय, बघा या ठिकाणी आपली परीक्षा घ्यायची आहे. त्या 5ही पांडवांना सांगितलं की या ठिकाणी हे झाड आहे, झाडावर पोपट बसलेला आहे आणि पोपटाचा जो उजवा डोळा आहे आपल्याला तो उडवायचा आहे. पण बघायचं कुठं? बघायचं त्या पाण्याच्या प्रतिबिंब जे पडलेलं आहे त्या प्रतिबिंबाकडे बघायचं, त्या डोळ्याकडे बघायचं, पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाच्या डोळ्यात बघायचं आणि बाण मात्र वरती पोपटाला मारायचा. किती सोपी परीक्षा आहे बरं? सोपी ना? मग असं आता ती सोपी परीक्षा आहे का? आता मला सांगा, झाडावर बसलेला पोपट त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं आणि त्या प्रतिबिंबाचा उजवा डोळा उडवणं सोपं आहे का? 5ही जणांना सांगितलं. युधिष्ठिराकडे गेले आणि युधिष्ठिरला विचारलं की सांग तुला काय दिसतंय? धृतराष्ट्राने सांगितलं मला या ठिकाणी पोपट दिसतोय. भीमला विचारलं काय दिसतंय? भीमने सांगितलं मला पोपट दिसतोय. नकुल, सहदेव या चौघांनाही विचारलं. चौघांनी एकच उत्तर दिलं, ते म्हणजे की आम्हाला पोपट दिसतोय. आता मात्र द्रोणाचार्य अर्जुनाजवळ आले आणि अर्जुनाला विचारलं, अर्जुना सांग तुला काय दिसतंय? अर्जुन सांगतोय, श्री गुरु मला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसतोय. मग मार बाण. बाण मारला. परीक्षा झाली. परीक्षेमध्ये फक्त अर्जुन पास झाला, बाकी नापास झाले. आणि ते द्रोणाचार्य हे जे 4 जण आहेत, 4 पांडव आहेत, त्यांना सांगत होते की आपलं लक्ष कसं केंद्रित असावं, कुठे ठेवावं, कसं ठेवावं हे सांगत चालत येत होते. आणि चालत येत असताना
आसपास ते आले. त्या ठिकाणी एक कुत्रा होता. तो कुत्रा त्या द्रोणाचार्यांवर भुंकू लागला. द्रोणाचार्यांवर कुत्रा भुंकू लागला. एकलव्याचं लक्ष त्या कुत्र्याकडे गेलं आणि बघितलं कोणावर भुंकतोय. तर समोर आपले श्रीगुरु दिसले, द्रोणाचार्य दिसले आणि असं विचार आला की माझ्या श्रीगुरूवर हा कुत्रा भुंकतोय, त्याला कसं गप्प करावं. म्हणून त्याने काय केलं, सब बाण झरायला सुरुवात केली आणि त्याचं सगळं जे तोंड आहे ते तोंड भरून बाण मारले. द्रोणाचार्याने बघितलं की कुत्रा भुंकायचा बंद झाला, त्याच्या तोंडात बाण आहे, परंतु त्याला इजा झाली असेल, लागला असेल म्हणून पाहण्याकरता ते द्रोणाचार्य त्या कुत्र्याजवळ गेले आणि एक एक बाण हळूहळू काढू लागले. सगळे बाण काढले आणि बघितलं तर कुत्र्याला कुठलीही इजा झालेली नव्हती. मग पाहिलं की अरे असा कोण आहे की जो अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे. समोर बघितलं एकलव्य दिसला. एकलव्याला जवळ बोलावलं आणि विचारले की अरे अरे तू कोणाकडे शिकला ही धनुर्विद्या. सांगितलं माझ्या श्रीगुरूंना भेटायचंय तुम्हाला, चला. द्रोणाचार्यांचा हात धरला आणि आपण त्या मातीचा बनवलेला पुतळा आहे त्या ठिकाणी घेऊन आलं. तो एकलव्य घेऊन आला आणि त्याचे श्रीगुरु म्हणजे जो पुतळा आहे तो दाखवला. सांगितलं हेच माझे श्रीगुरु आहेत, यांच्याकडून मी धनुर्विद्या शिकलो, या धनुर्विद्येमध्ये पारंगत झालो. द्रोणाचार्य आश्चर्यचकित झाले की अरे पुतळ्याकडून बघून शिकला, मी यांना एवढं शिकूनही यांचं लक्ष केंद्रित होत नाही. यांना डोळा मारायला सांगितलं तरी सुद्धा पोपट दिसतोय, परंतु हा जो एकलव्य आहे ज्याला मी न शिकवतो एवढा पारंगत झाला. मग त्यावेळेस ते द्रोणाचार्य म्हणू लागले एकलव्या एवढी धनुर्विद्या शिकलास, मग तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा देणार नाहीस का रे. त्यावेळेस एकलव्य म्हणला का नाही, माझे गुरु जे काही मागतील ते देण्याकरता तयार आहे. द्रोणाचार्य म्हणतात तयार आहेस ना, तर तुझ्या हाताचा अंगठा काढून दे. काय सांगितलं, अंगठा काढून दे का, याच्या मागेही कारण आहे. तुम्ही म्हणाल की अर्जुनाला सर्वश्रेष्ठ करायचं असेल म्हणूनच कदाचित, आणि त्याचं उत्तरही तेच आहे. कारण द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्विद्येत मी तुलाच पारंगत करणार, परंतु त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ कोण होता, एकलव्य. मग द्रोणाचार्यांना वाटलं आपण दिलेलं वचन हे मोडल, याकरता त्यांनी काय केलं, एकलव्याकडून अशी गुरुदक्षिणा मागितली. परंतु एकलव्याने सुद्धा हसत हसत ते गुरुदक्षिणा म्हणून तो अंगठा दिला. सांगण्याचा मुद्दा एकच की श्री गुरुवर किती प्रेम असावं, श्री गुरुंनी कुठलीही गोष्ट मागितली तरी सुद्धा त्याकडे तत्पर असावं. ज्ञानोबराय सांगतात माझंही माझ्या श्री गुरुवर फार प्रेम आहे आणि ते कुठलीही गोष्ट झाली तरी सुद्धा माझ्या पाठी राखा म्हणून माझ्या मागे उभे असतात. हे जगंगाच्या प्रथम चरण. श्री गुरु सरिता श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी.
पुढे माऊली सांगतात की राज याची कांता काय भीक मागे मनाची आजुगे सिद्धी पावे. ज्ञानोबा सांगतात की माझे गुरु कसे सर्वश्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञानोबा एक उदाहरण देतात. राज याची कांता म्हणजे राजाची पत्नी जी राणी आहे. मला सांगा राणीला कोणाकडे काही मागण्याची गरज आहे का? कारण तिच्याकडे सर्व काही मनाची आजोगे सिद्धी पावे. तिला जे मनाला वाटेल ते तिच्याकडे प्राप्त होईल का? कारण ती राजाची राणी आहे. त्याचप्रमाणे माऊली सांगतात मी सुद्धा काय आहे माझ्या श्रीगुरूंचा दास आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. काय सांगतात मी माझ्या श्रीगुरूंचा दास आहे. माझे श्रीगुरु कसे आहेत? माझे श्रीगुरु सर्व श्रेष्ठ आहे. पुढे एक उदाहरण दिलं ते म्हणजे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय बांधू त्याला सांगा जोजी. कदाचित ज्ञानोबरांना वाटलं असेल की राज याची कांता समजा त्या राणीने जर अपेक्षा केली की तो चंद्र आहे तो चंद्र माझ्या घरी खेळण्याकरता यावा तर त्या राणीच्या अपेक्षा पूर्ण होईल का? राणीची अपेक्षा पूर्ण होईल का? कारण एवढा अधिकार नाही. परंतु पुढे जे दुसरा दृष्टांत सांगितला तो म्हणजे कल्पतरू तळवटी. कल्पतरू जे कल्पवृक्ष आहे की ज्या कल्पवृक्षाखाली बसल्याच्या नंतर तुम्ही कोणतीही इच्छा जर मनात आणली तरी ती प्राप्त होते. एवढं सामर्थ्यवान जर काय असेल तर ते कल्पवृक्ष आहे. ज्ञानोबा सांगतात माझे श्रीगुरु सुद्धा त्या कल्पवृक्षाप्रमाणे आहेत. तुम्ही त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट मागा तरी सुद्धा ती त्यांच्याकडे काही त्या गोष्टीचं होणं नाही. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोजी. जो कल्पतरू खाली बसला त्याला कसल्या गोष्टीची उणी आहे का? त्याला उन्हा आहे का? नाही. एक मनुष्य जर कल्पवृक्षाखाली बसला आणि मनात विचार आला हे वृक्ष फार महान दिसतंय फार भयंकर दिसतंय या वृक्षाखाली कदाचित राक्षस तर नसावा. बघता काय राक्षस त्या ठिकाणी लगेच उत्पन्न झाला. कदाचित या राक्षसाने माझ्या जवळ आला तर लगेच राक्षस जवळ आला. कदाचित या राक्षसाने मला खाल्लं तर खाल्लं का? कारण ते जे वृक्ष आहे ज्या वृक्षाखाली बसून जो मनात विचार आणतोय ते वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष आहे कल्पतरू आहे. ज्ञानोबा सांगतात माझे गुरु सुद्धा कल्पतरू आहे. त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट मागितली तरी सुद्धा ते श्रीगुरु काय करतात ती प्राप्त करून देतात. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात माझे श्रीगुरु माझ्या श्रीगुरूंची माझी भेट कशी झाली की सापडले वाटे जाता गंग स्नान मस्तकी जो जाण ठेविला कर. मी गंगेचं स्नान करण्याकरता जात असताना मला त्या ठिकाणी माझे श्रीगुरु दिसले. बाबाजी चैतन्य सांगितलेले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आपल्या स्वतःचे बाबाजी नाव सांगितलं आणि एक मंत्र दिला. तो मंत्र म्हणजे राम कृष्ण हरी असा मंत्र दिला. लावून हात गुरवाळीला माथा सांगितले चिंता न करावी. जगद्गुरु तुकोबरा माझे जे गुरु आहे जे श्री गुरु आहे मला सहजासहज प्राप्त झाले. कधी कधी काय होतं जे आपले श्री गुरु आहे आपले जे गुरु आहेत ते बोलता बोलता काही गोष्टी बोलून जातात परंतु त्या गोष्टी आपल्या हिताकरता असतात. आपले गुरुजीच बघा आपण हार्मोनियम वरती किती जरी अभंग बरोबर बसवला थोडासा चुकला तर गुरुजी काय म्हणतात की योग्य बसणं नाही थोडंसं चुकतंय. आपल्याला त्या गोष्टीचा राग येतो. तुम्हीच नाही मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आपल्याला त्या गोष्टीचा राग येतो का की कारण मी एवढं योग्य बसवल्याच्या नंतर सुद्धा श्रीगुरु आपले गुरुजी मला का बोलतात पण त्यामागे त्याचं हित आहे. श्रीगुरूंना वाटतं जर आपण ह्यावेळेस म्हटलो आपण जर याला म्हटलो की आता तुझं सगळं बरोबर आलं तर आपण त्याचे रियाज करणार नाही सराव करणार नाही. परंतु श्रीगुरु असं म्हणतात की तू अजून पुढल्या वेळेस काय कर अजून छान बसव. असं म्हटल्यानंतर आपण अजून प्रॅक्टिस करतो ना आपलं त्यामध्ये हित सहज बोलतात परंतु त्यामधून आपलं हित असतं आपल्याला हे कळत नाही. या ठिकाणी आपण विद्यार्थी स्वरूपामध्ये आहोत. आपण सर्वजण शाळेमध्ये जातो कॉलेजमध्ये जातो. तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा काही काही शिक्षक फार बोलतात बघा आपल्याला. समोर हे मुलं बसले तुम्हाला तुमच्या टीचर सर बोलतात ना की तू अभ्यास करत नाही तुला काहीच येत नाही असं बोलतात. आपल्याला त्याचा राग येतो परंतु मला असं वाटतं की त्याचा राग नाही येता जर आपण अजून अभ्यास केला तर त्यामध्ये हित आपलं आहे. कारण जे गुरु आहे ते प्रत्येक वेळेस आपल्या हिताचा विचार करतात. सहज बोलतात पण त्यामागे आपलं हित असतं. संत म्हणतात सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. कशाप्रमाणे उदाहरण आठवलं म्हणून सांगते. एक शेतकरी एका नदी काठी त्या नदीमध्ये त्याची म्हैस होती. तो म्हैस धुण्याचं काम करत होता. तो काय करायचा तिची म्हैस आहे ना त्या म्हशीला घासायचा
वरून पाणी टाकायचं, परत घासायचं. एक साधू महात्मा त्या नदीच्या कडेने जात असताना त्याने ते बघितलं, ते दृश्य बघितलं आणि ते काय म्हणले बोलता बोलता माहिती का, घस घस घसी, काय म्हणले, घस घस घसी ऊपर से डाला पाणी, तेरे दिल की बात मैं नहीं जानी. याचा अर्थ असा होता की ते महात्मा म्हणत होते की तू तिला का घासतोय आणि का पाणी टाकून सारखं सारखं घासतोय, त्याचं एक कारण आहे, कारण त्या तुझ्या मागे काय आहे, तुला मोबदला आहे. कोणता मोबदला, की तू काय करतो, तिचं दूध काढतोस, हा तुझा मोबदला आहे. त्या शेतकऱ्याने ते वाक्य ऐकलं, वाक्य ऐकलं आणि त्याने फार विचार केला, 2-3 दिवस विचार केला, का हे वाक्य म्हटले असेल, की महात्मांना काय सांगायचं होतं, नेमकं काय म्हणायचं होतं, काही मेळ लागेना. राजाकडे राजदरबारामध्ये गेला आणि त्या राजाला सांगितलं, अहो राजे साहेब, 2-3 दिवसापूर्वी मी माझी म्हैस घेऊन नदीकाठी म्हैस धुत होतो, तिला आंघोळ घालत होतो. तेवढ्यात एक महात्मा तिथे आले. ते महात्मा बोलता बोलता म्हणले, गस 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 ऊपर से डाला पाणी, तेरी दिल की बात मैं नहीं जानी. परंतु मला याचा अर्थ कळत नाहीये. तर राजाला ते वाक्य फार आवडलं, पटलं त्याला ते वाक्य. त्याने काय केलं, ते वाक्य एका पुठ्ठ्यावर लिहिलं आणि त्याची जी खोली आहे, खोलीचा जो आरसा आहे, त्या आरशाच्या वरती अडकवलं. ज्या वेळेस तो त्याच्या खोलीमध्ये जायचा, आरशा समोर बसायचा, त्याचं लक्ष त्या वाक्यावरती गेलं की तो एकदम वाचायचा. आणि त्या दैवयोगी तो जो राजा होता, त्या राजाला संतती नव्हती, म्हणजे मूलबाळ नव्हतं. प्रधानाच्या डोक्यामध्ये ते एवढंच होतं की राजाला जर आता संपत्ती नाही, मग एवढ्या संपत्तीचं तो करणार तरी काय. राजा जर संपला तर राजदरबार राज्य आपलंच. मला सांगा पुरुष मंडळ, इकडे लक्ष द्या एक मिनिट, तुमचं सगळ्यांचा सर्वात जास्त विश्वास कोणावर आहे? विश्वास कोणावरच नाही, बरोबर की नाही? बरोबर. या जगामध्ये विश्वास ठेवण्यासारखं कोणच नाहीये. पण नाही, विश्वास कोणावरच नाही असं म्हणता येणार नाही. कारण तुम्ही सर्वजण दाढी करतात का? नाही करत. तर दाढी करण्याकरता तिथे गेल्याच्या नंतर जो न्हावीदाता असतो, तो न्हावीदाता, त्याच्याकडे कसं शस्त्र असतं, फार धारदार असतं. त्याने जर दाढी करता करता 8 बस वापरलं तर तुमचा कार्यक्रम झाला समजायचा. तर मग त्या प्रधानानं काय केलं माहिती का, त्या न्हाव्या, जो एकच न्हावी होता, राजाचे दरवेळेस प्रत्येक वेळी काय करायचा, तो दाढी करायचा. त्या न्हाव्याला बोलवलं आणि त्या न्हाव्याला सांगितलं, हे बघ, उद्या तू ज्यावेळेस दरबारामध्ये येशील, राजाकडे आल्याच्या नंतर काय करायचं, राजाला संपवण्याचं काम करायचं. न्हावी म्हणला, ओ प्रधानजी, अहो काय बेटे झालं का, मी हे काम करू शकत नाही. तर तुला 100,000 मोहरा देतो, 10,000, 100,000, तुला जितक्या पाहिजे तितक्या देतो. सांगितलं, मी हे कार्य करू शकत नाही, परंतु तो सुद्धा माणूसच आहे. मला सांगायचं काय, तो सुद्धा माणूस आहे. ज्यावेळेस प्रधानाने सांगितलं की तुला अर्ध राज्य बक्षीस देतो, तू हे काम केलं तर बक्षीस देऊन टाकेल. न्हाव्याच्या मनामध्ये त्याचे विचार बदलले, लोभ निर्माण झाला. माणसाचं हेच आहे, थोडं आशा दाखवली की माणूस बदलला. न्हाव्याने सांगितलं चालेल. दुसऱ्या दिवशी राज दरबारामध्ये आला, राजाच्या खोलीमध्ये गेला आणि तेव्हाच्या काळामध्ये काय होतं माहिती का, वस्त्र असायचा. वस्त्र तो घासावा लागायचा अगोदर. तो आला आणि ते घासण्याचं काम चालू केलं. तो राजा त्या खोलीमध्ये आला, त्याच्या त्या आरशासमोर बसला आणि त्याचं सहज लक्ष त्या अडकवलेल्या वाक्यावर गेलं. ते वाक्य काय होतं, घस घस घसी ऊपर से डाला पाणी, घस घस घसी ऊपर से डाला पाणी, तेरे दिल की बात मैं नहीं जानी. आणि असं म्हटल्याच्या नंतर आता न्हावी मात्र घाबरला. कारण न्हावी काय करत होता, ते वस्त्र घासायचा, थोडंसं पाणी ओतायचा, परत घासायचा. न्हावी घाबरला, हातातून वस्त्र गळून पडला. दोन्ही हात जोडले आणि राजे साहेबांजवळ आला. अहो राजे साहेब, माफ करा, माझी काही चुकी नाही. राजा म्हणला, झालं काय? तो म्हणला, खरंच ही जी युक्ती आहे, ही जो प्लॅन आहे, तो माझा नाही, तो कोणाचा आहे, प्रधानाचा आहे. राजा म्हणाला, झालं तरी काय? मग त्यावेळेस तो सांगू लागला की प्रधानजी माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं तुला अर्ध राज्य देतो, फक्त राज्याला संपवण्याचं काम करायचं. माझ्या मनामध्ये लोभ निर्माण झाला, माझी काही चुकी नाही. मग मला सांगा, त्या महात्माला, त्या शेतकऱ्याला सहज कुठला मंत्र दिला, घस घस घसी ऊपर से डाला पाणी, आणि सहज बोलून गेले. परंतु त्याचं राजाचं हित झालं, राजाचा प्राण वाचला. सांगायचा मुद्दा एकच, श्रीगुरु आपल्याला कधी कधी सहज बोलून जातात, पण त्या गोष्टीतून सुद्धा आपलं हित असतं, फक्त आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. मग ज्ञानोबा सांगतात, माझे जे श्रीगुरु आहेत ते मला सहज भेटले, त्यांनी मला हे ज्ञान दिलं आणि हे ज्ञान मी जगासमोर मांडलं. आणि ही जी भव नदी आहे, हा जो भवसागर आहे, त्या भवसागरातून मी तरुण गेलो. गुरु विना अनुभव कैसा काय, गुरु विना
सागरे. जीवनामध्ये याकरता गुरु असायला हवा. ज्ञानोबराय सांगतात मी माझ्या जीवनामध्ये गुरु केले. कोण? विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ दादा. ते माझे श्री गुरु, जे सर्वस्व आहे, जे कल्पतरू आहे, ज्यांच्याकडे कुठलीही गोष्ट अवेलेबल आहे, प्राप्त आहे, असे असणारे माझे गुरु, ते श्री गुरु मी माझ्या जीवनात केले आणि माझ्या जीवनाचं काय झालं? उद्धार झाला. ही जी भव नदी आहे, हा जो भवसागर आहे, तुम्ही म्हणा आम्ही नद्यांमध्ये फार नद्या ऐकल्या. चंद्रभागा ऐकली, इंद्रायणी ऐकली, गोदावरी ऐकली, गंगा, यमुना, नर्मदा सगळ्या ऐकल्या, परंतु ही भव नदी अजून ऐकली नाही. हा भवसागर अजून ऐकलेला नाही. भव नदी म्हणजे काय? हे जे संसार रूपी रहाड गाडगा आहे, या रहाड गाडग्याला ते काय म्हणतात? ही जी भव नदी म्हणतात. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. आपला एक जन्म झाला की दुसरा योनी, दुसरा जन्म. एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वार मानवाचा. असे अनेक योनांमध्ये जन्म प्राप्त होतो, मग मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. पुन्हा अनेक 84 लक्ष योनीमध्ये माणूस फिरत असतो. कशाप्रमाणे नवग्रह म्हणतात, उपजेते नासे नासी लेते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्राला काय म्हटलं आहे? घटिका यंत्र. घटिका यंत्र म्हणजे काय? घड्याळ. घड्याळाला किती काटे आहेत? कोण म्हणलं बाळा? किती आहेत? 3 आहेत. 3 काट्यांमध्ये एक आहे तास काटा, दुसरा मिनिट काटा आणि तिसरा सेकंद काटा. त्यातला जो सेकंद काटा आहे, मला सांगा, तो सेकंद काटा असं कधी म्हणतो का की मी आता फार थकलोय, आता जरा विश्रांती घेतो, असं कधी म्हणतो का? नाही म्हणत. का? तो रात्रंदिवस फिरत असतो. त्याचप्रमाणे माऊली सांगतात की हे जे जन्म मृत्यूचं जे रहाड गाडग आहे, हे सारखं फिरत असतं. जन्माला यायचं, मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, मरायचं, सारखं आयुष्य हे चालू असतं. परंतु मी काय केलं? मला श्रीगुरु केले. मी माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ दादांकडून ते ज्ञान घेतलं आणि ही जी भवनदी आहे, हा जो संसार आहे जन्म मृत्यूचा, या संसारामधून मुक्त झालो, तरुण गेलो. हे अभंगाच्या शेवटच्या